जयशंकर दत्तगुरु नमस्कार. दिनांक 2 जुलै 2026 रोजी दुपारी 2:25 गुरुग्रह हा उच्च राशी कर्केमध्ये गेलेले आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये या घटनेला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. गुरु या राशीमध्ये 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहतील. कर्क राशीत गुरुच्या आगमनामुळे हंस महापुरुष योग आणि गजकेशर योग निर्माण होत आहे, जे सुख, समृद्धी, ज्ञान आणि धनासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 2026 मध्ये गुरु गोचर महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे: 2 जून 2026 रोजी गुरु कर्क राशीमध्ये म्हणजे उच्च अवस्थेमध्ये प्रवेश करणार. 14 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 गुरु अस्तंगत असेल. या कालावधीमध्ये शुभ कार्य टाळले पाहिजे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. या सर्व भ्रमणाचा 12 राशींवर थोडक्यात काय परिणाम होणार ते आपण जाणून घेऊया. सुरुवात करत आहोत कर्क राशीपासून. कर्क राशीमध्ये गुरुचं भ्रमण होत आहे, म्हणून सुरुवात ही कर्क राशीपासून होईल. कर्क रास गुरु तुमच्या उच्चस्थानी असल्यामुळे करिअरमध्ये मोठी संधी प्राप्त होईल. मान सन्मान आणि आर्थिक लाभ तुम्हाला सहज मिळेल. त्यानंतर फायदा होणार आहे मेष राशीला. घर, जमीन, वाहनाचं सुख तुम्हाला मिळेल आणि साडेसातीचे परिणामही थोडेफार कमी होतील. त्यानंतर लाभ होतोय सिंह राशीला. परदेश प्रवास होईल, आध्यात्मिक प्रगती उत्तम होईल आणि नोकरीमध्ये सुद्धा विशेष लाभ बघायला मिळेल. कन्या रास अडकलेले पैसे मिळतील, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. वृश्चिक रास भाग्याची पूर्ण साथ मिळेल, धार्मिक प्रवास आणि यश प्राप्त होईल. मकर राशी वैवाहिक जीवन सुखद राहील आणि व्यवसायात भागीदारीतून विशेष फायदा होईल. तर मिश्र परिणाम देणाऱ्या राशी म्हणजे वृषभ. धैर्य आणि संवाद कौशल्य वाढेल, भावंडांशी वादविवाद टाळावा. तुळा राशी नोकरीमध्ये प्रगती, विशेष म्हणजे व्यवसायामध्ये नवनवीन संधी प्राप्त व्हायला तुळा राशीला नक्कीच मदत होणार आहे. मीन रास शिक्षण आणि संततीबाबत चांगले परिणाम मिळतील, उत्तम निर्णय कार्यरत होतील. विशेष सावधानी घेण्याच्या राशी आहेत मिथुन. या राशीसाठी यशासाठी अति मेहनत घ्यावी लागेल. बोलण्यामध्ये संयम ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा, आरोग्याची अवश्य काळजी घ्या. धनुरास चिंता वाढू शकते. गुंतवणूक करताना, मग ती नात्यांची असू देत किंवा पैशांची असू देत, गुंतवणूक करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कुंभ राशी कर्ज आणि आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. आर्थिक व्यवहार जपून केले पाहिजे. या सर्व राशींना ज्या पद्धतीने गुरु गोचरचे थोडक्यात परंतु काळजी घेण्यासारखे हे जे काही शब्द सांगितलेले आहे, ह्या शब्दांना प्रत्येकाने फक्त आपल्या आयुष्यामध्ये काही निर्णय घेताना काळजीपूर्वक वापरले तर नक्कीच मदत होणार आहे. तसं बघायला गेलं तर गुरुग्रह हा प्रत्येकाला संरक्षण देणारा ग्रह आहे. त्यामुळे या पर्वकालामध्ये सगळ्यांनीच गुरुग्रहाची विशेष उपासना करणं गरजेचं आहे. उपासनेमध्ये नित्यनियमाने ओम ब्रूम बृहस्पतये नमः किंवा दत्त उपासना करावी. गुरुस्थानी असलेले सर्व गुरु यांची सेवा या मंगल पर्वकालामध्ये करणं उत्तम महत्त्वाचं राहणार आहे. विशेष दान हे हरभऱ्याची डाळ, हळद, पिवळे कपडे, केळी या वस्तूंचं दान करणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. सूर्यदेवतेला पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अर्घ्य देणं आपल्याला फलदायी ठरणार आहे. या परिपूर्ण गुरुगोचर भ्रमणाचं विशेषतः अतिचारी गुरु असल्यामुळे नित्यनियमाने दत्त उपासना करणं आपल्याला लाभदायक ठरेल. दत्त उपासनेमध्ये आपण दत्तबाबांनी लहान मुलांसाठी दत्त बालशीर्ष स्तोत्र आणि नित्यनियमाने सायंकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये करुणा त्रिपदी पठण करणं अत्यंत महत्त्वाचं आणि फायदेशीर तर नक्कीच राहणार आहे. तुम्हा सर्वांना या गुरुभ्रमणाच्या मंगलमय शुभेच्छा. जयशंकर दत्तगुरु.